So welcome everyone. Welcome to Sadhava classes, and we are started your environmental studies part 1, and that is standard 5 का तुमचं standard 5 चं part 1 चालू केलंय. The first lesson we have already seen. The first lesson we have already seen. What was the lesson? Our solar system and the earth, or earth and solar system. बघा. This lesson we have already seen. The first lesson आपला already झालेला आहे. Now what we are going to learn is the next chapter. आणि त्याचे क्वेश्चन्स मी तुम्हाला काल दिलेले आहेत. Next chapter is motion of the earth. Next chapter is motion of the earth. Okay, next chapter is motion of the earth. Just a minute, guys. Yes, Jay Shala. Jay Ala. Very good. Okay, mute your sound, Jay. So the next chapter which we are going to learn is motions of the earth. Motions of the earth. Okay. Before starting the chapter, पुस्तकात लक्ष द्यायचं, स्क्रीनवर लक्ष द्या, and don't talk, guys. Please don't talk. आवाज बंद ठेवायचा आहे. Mute करायचा sound. So before starting the chapter, you should know that this is our earth. बघा, हे तुम्हाला अर्थ दिसतंय. ठीक आहे, हा ग्लोब आहे तुमचा. तुमच्या शाळेमध्ये तुम्ही बघितला असेल बऱ्याच वेळा. Now this is the N. N means what? It is North Pole. जय दत्तार, आवाज बंद ठेवायचा. म्यूट करायचा साऊंड. म्यूट युअर साऊंड. म्यूट युअर साऊंड. जय, म्यूट युअर साऊंड. एक सेकंड थांबा गाइस. Okay, chalo. So what we are going to see, this is a north pole of the earth. आपल्या पृथ्वीचा काय आहे हा नॉर्थ पोल आहे. And if you see at the end, बघा, at one other end there is a south pole. म्हणजे कोणता ध्रुव, दक्षिण ध्रुव. So north pole and south pole you can see. If you can see there is a middle, एक बरोबर मिडल एक रेष काढलेली आपण. ओके, that is known as equator. त्याला काय म्हणतो आपण? इक्वेटर. ओके, त्याला काय म्हणतो? इक्वेटर, विषुववृत्त म्हणतो. And अजून एक मधून एक ऍक्सिस काढला बघा. हा, दिस इज अनदर ऍक्सिस. इट जॉईन्स नॉर्थ अँड साऊथ पोल. तुम्हाला नॉर्थ आणि साऊथ पोलला काय करतो? तो जॉईन करतो. सो वी गेट टू हेमिस्फियर्स. एक आहे तुमचा नॉर्दर्न हेमिस्फियर हियर, अँड दुसरा आहे तुमचा सदर्न हेमिस्फियर हियर. गेटिंग? ओके, परत तुमचा डायग्राम रिपीट करतो बघा. इफ यू सी द डायग्राम ऑफ और यू कॅन सी द मॅप ऑफ अ ग्लोब, किंवा पृथ्वीचा पूर्ण मॅप बघितला, there are two poles, north pole and south pole. N means north, S means south. If you draw a line, बरोबर मिडवेला जर लाईन ड्रॉ केली दोघांच्या, दॅट इज द इक्वेटर. कोणती आहे ती लाईन? इक्वेटर आहे. इट इज द इक्वेटर म्हणजे विषुववृत्त. आणि मधून तुम्ही रेष जर जोडली, देन दॅट इज युअर ऍक्सिस. दॅट इज युअर ऍक्सिस. दिस पार्ट इज नोन ॲज नॉर्दर्न हेमिस्फियर. बघा, याच्या वरचा पार्ट. ओके, इसके ऊपर का जो पार्ट दॅट इज नॉर्दर्न हेमिस्फियर, अँड दिस वन इज सदर्न हेमिस्फियर. नॉर्दर्न हेमिस्फियर अँड सदर्न हेमिस्फियर. गेटिंग? आणि तुम्ही जर शाळेमध्ये गेला तर अशा प्रकारे तुम्ही बघितलं ना, हा तुम्ही फिरवला पण असेल बऱ्याच वेळा ग्लोब, राईट ना. सो जसं बघा, भवरा तुम्हाला माहिती आहे भवरा कसा फिरतो. सी, दिस इज युअर टॉप. बघा, भवरा कसा फिरतो तुम्हाला माहिती आहे. भवरा फिरवलेला आहे. भवरा फिरवताना जे टोक असतं, ओके, ते टोक एका ठिकाणी जातं आणि पूर्ण भवरा त्याच्या भोवती गोल फिरतो. सिमिलर वे अवर अर्थ ऑल्सो रोटेट्स. आपली अर्थ सुद्धा अशीच रोटेट होते, राईट. सी, इफ यू सी द टॉप. टॉप म्हणजे काय? भवरा. द टॉप टर्न्स अराउंड इटसेल्फ. भवरा स्वतःभोवती फिरतो. इफ any object that turns about itself actually turns around a certain imaginary line, तर तो बरोबर certain imaginary line, तो axis जो आहे ना, it is imaginary line, ती आपण काढलेली नाही, imaginary line. So the turning of an object around itself known as rotation. Okay, it is known as rotation, and the imaginary line around which it rotates is called as axis of rotation. बरोबर. भवरा बघा असं फिरतो. आपका जो भवरा होता है वो ऐसा घूमता है. Now the middle point is known as the axis. It is known as the axis, right? And this is known as rotation. This is known as rotation. Similar way आपली अर्थ सुद्धा अशीच फिरते बघा. Similar way आपली अर्थ सुद्धा अशीच रोटेट होते. Getting?
Similar way, Earth also rotates in the similar way. चलो next. So the Earth's rotation is what? See, जसं भवरा फिरतो ना, okay, the way in which the top rotates, similar आपली Earth सुद्धा rotate होते. So you will see that the plumb line and the Earth axis are at an angle of each other. That is the axis of the Earth is inclined. The Earth axis of the Earth is inclined. बघा. You can see this one. ऍक्सिस कसा आहे इन्क्लाइंड आहे म्हणजे काय थोडासा तिरपा झालेला आहे राईट अँड एज दिसतं तुम्हाला नाव दिस इज द प्लम लाईन हे काय प्लम लाईन तुम्हाला माहिती आहे वळंबा बांधतात त्याला, घर बांधण्याचा वापर होतो सो द अर्थ rotates with its axis inclined like this. The line ns in this picture shows the earth's axis. It passes through the center of the earth. The point N and S are called the poles of the earth. N is the north pole of the earth and is the south pole. Okay, and S is the south pole. S काय तुमचा south pole आहे. S is your south pole, right? ठीक आहे. Again diagram दाखवतो बघा. See, N is north pole and S is south pole. Actually पृथ्वी इथं बघा. There should be. N कुठे असला पाहिजे होता? Your N should be here and S should be here. ठीक आहे. But तसं आहे का नाहीये. So the earth जो आहे, it is inclined. इट इज इन इन्क्लाइंड पोझिशन थोडा तिरपा आहे तो कसा आहे तो थोडा तिरपा आहे कटिंग चला पुढे बघा अजून काय इम्पॉर्टंट तुम्हाला माहिती दिल्याच्या मध्ये if a circle were drawn बघा if a circle were drawn around the surface of the earth exactly in between the north and south pole it would divide the earth into two equal parts त्याचे दोन equal part होतील this imaginary line is called as this line is called as equator तुम्हाला मी equator दाखवलंय बघा equator and what happens because of the equator two equal parts it make of the earth and are called as northern hemisphere परत तुम्हाला मी डायग्राम स्वतः काढून दाखवतो बघा इथे डायग्राम suppose this is our earth suppose this is our earth right suppose this is our earth ही earth आहे suppose हा this is your north pole हा कोणता पोल आहे north pole म्हणजे दक्षिण ध्रुव and this is your south pole हा कोणता पोल आहे south pole आहे राईट तर लाईन तुम्हाला कुठे ड्रॉ करायची यू हॅव टू ड्रॉ द लाईन बिटवीन देम दोघांच्या बरोबर मधून घेऊन जायची रेष ओके दिस लाईन इज इमॅजिनरी ही आपण रेष काढलेली आहे का नाही आहे दिस लाईन इज इमॅजिनरी अँड दिस लाईन इज नोन ॲज इक्वेटर त्याला काय म्हणतात दिस लाईन इज नोन ॲज इक्वेटर दिस लाईन इज नोन ॲज इक्वेटर राईट दिस लाईन इज नोन ॲज इक्वेटर सो व्हॉट हॅपन्स इक्वेटर मुळे देर आर टू पार्ट्स सी this part is known as northern hemisphere आणि हा जो खालचा पार्ट है ना रेषेच्या खालचा पार्ट ये जो पार्ट है इसको कहते हैं southern hemisphere that is known as southern hemisphere ओके सबको समजा अभी जेवढं शिकवलं तेवढं समजलं सगळ्यांना येस सांगा फक्त मला टाइप करून किंवा येस बोला Yes, sir. येस व्हेरी गुड चलो आगे ना सो कल आता दिस इज द अर्थ नॉर्थ पोल साउथ पोल इक्वेटर नॉर्दर्न हेमिस्फियर सदर्न हेमिस्फियर व्हेरी गुड चलो बघा हे तुम्हाला दिले सदर्न हेमिस्फियर अँड नॉर्दर्न हेमिस्फियर राईट नाव द पॉइंट झाले तुमचे नेक्स्ट बघा काय व्हॉट इज गिवन टू यू सी दिस इज द अर्थ सो व्हॉट हॅपन्स बघा इफ द अर्थ रोटेट होताना काय होतं की ना डे अँड नाईट फॉर्म होतात व्हॉट हॅपन्स द डे अँड नाईट फॉर्म होतात बघा when earth rotates it forms day and night when earth rotates it forms day and night see if you see earth rotate होते now in this position बघा in this position इथे काय आहे डे आहे ओके इथे काय आहे डे बघा इट इज डे हिअर डी फॉर डे हिअर ओके अँड इफ हिअर यू सी इथे उजेड आहे ना उजेड आहे का नाहीये therefore it is night here काय इथे नाईट आहे therefore it is night here गेटिंग समजलं सगळ्यांना तुम्हाला सो द पोझिशन आता काय होतं डे अँड नाईट आहे बट इट इंटरचेंज डे परत नाईट बनतो अँड नाईट व्हॉट हॅपन्स नाईटच्या नंतर काय येतो डे येतो बघा आता दिवस चालू आहे संध्याकाळ होईल परत का होईल आपली रात्र होईल बरोबर की नाही रात हो जाएगी उसके बाद रात का फिर से दिन हो जाएगा कल का दिन आ जाएगा आपका संडे कल का दिन आ जाएगा आपका संडे सो दिस इज द प्रोसेस इट
keeps on it is a continuous process. ही process कशी आहे? This process is continuous. Day and night formation, the formation of day and night बघा. This process is continuous process. Okay, day and night on the globe. Right? अभी हमारे यहाँ पे देखो, हमारे यहाँ पे क्या है? Day है. But if you see on the opposite side of the India, अगर आप अमेरिका में देखोगे तो अभी नाइट है उनके यहाँ पे. ठीक है, अभी वहाँ पे सूरज उगा है क्या? नहीं होगा. ओके, तर तिथे सूर्य उगवला का अजून नाही. कुठे? अमेरिका किंवा युरोप खंडाच्या बऱ्याच देशांमध्ये. गेटिंग? समजताय? नाउ सो looking at the globe from the direction you says that the earth rotates होता है and because of that earth rotates from west to east. लक्षात घ्या, earth rotates from west to east. मी तुम्हाला दिले बघा, earth rotates from west to east. Okay, you should remember this point. Earth rotates from west to east. Earth, see, it rotates from west to east, right? ठीक है, west to east. Therefore, as the result, okay, as the earth rotates, its different parts come into the light from sun after one another and turns away from the sun in the same direction. So sun यहाँ पे fix है. देखो, sun at a sun is a fix. मैंने आपको पहले बताया था कि तुम्हारा माहिती है sun is fix है. So what happens? ही जी earth है आपली, earth actually लहान आहे sun पेक्षा. So it rotates. The part which is opposite to the sun is has a light, therefore it is a day, and आणि दुसऱ्या part मध्ये काय असतं? Night असते. So what is sunset and sunrise? What is sunset and sunrise? Okay, you know that when sun rises, it is known as sunset, and when sun sets, okay, sunset आणि sunrise, you know very well. Morning में sunrise होता है, evening में sunset होता है, right? So in this way you can see, बघा, this is the way earth rotate होते, earth फिरत असते. ठीक है. चलो. So you got the rotation of the earth gives rise to day and night. Rotation of the earth gives rise to day and night. Right? After, see, after one sunrise, सकाळी सूर्य उगवला, note when the next one occurs at the बिंदी. म्हणजे next बघा तुम्हाला, you will see that this happens when earth completes one rotation. That is when it makes one complete turn around itself. पृथ्वी सूर्याभोवती फिरते. पूर्ण एक चक्कर मारल्यानंतर, लक्षात घ्या, पूर्ण एक चक्कर मारल्यानंतर काय होतं? पूर्ण एक चक्कर मारल्यानंतर ती जी अर्थ आहे, ओके, गाइस, कॅन यू सी मी अँड कॅन यू सी द बुक, टेक्स्ट बुक? दोन मी तुम्हाला तुम्हाला मी तुम्हाला दिसतोय ना? येस और नो? चलो, गुड. सो सी व्हॉट हॅपन्स. द अर्थ कम्प्लीट्स वन रोटेशन अराउंड 24 आवर्स. किती? 24 तास लागतात त्याला पूर्ण एक रोटेशन पूर्ण करायला. ओके, सो आज अगर सुबह मॉर्निंग में 7 o'clock का सनराइज हुआ है, 7 वाजता सूर्य उगवला, तर दुसऱ्या दिवशी सुद्धा 7, जवळपास 7च्या वेळेस सूर्य उगवेल. समजलं? त्याला 24 तास लागतात पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करायला. ओके, इट टेक्स 24 hours किंवा 1 day. सो दिस period of time that the earth takes to complete one rotation is called a day. लक्षात घ्यायला काय म्हणतो आपण? डे म्हणतो, दिवस म्हणतो. दॅट इज 24 hours. किती? 24 hours. अ डे हॅज टू पार्ट्स. डे मध्ये टू पार्ट्स असतात. डे टाइम म्हणजे दिवस अँड नाईट टाइम म्हणजे रात्र. समजतं? डे टाइम म्हणजे दिवस आणि रात्र. सो इफ यू सी दॅट, बघा, इफ यू सी 24 hours दिवस असतो. ओके, इन द 24 hours सपोज आपण म्हटलं अंदाजे, सो 12 असं काय असलं पाहिजे? दिवस. डे असला पाहिजे, दिन होना चाहिए. समजो मॉर्निंग 7, सकाळी 7 वाजेपर्यंत संध्याकाळी 7 वाजेपर्यंत. अँड 12 आवर्स काय असले पाहिजे तुमचे? रात्र असली पाहिजे, नाईट असली पाहिजे. सो रात्री 7 वाजेपासून सकाळी 7 वाजेपर्यंत. दॅट शुड बी नाईट हिअर. गेटिंग? हे अप्रॉक्सिमेट आहे, प्लस मायनस होत राहतं. दॅट इज बिकॉज ऑफ द inclined axis of the earth. So for the purpose of measuring time, we divide the whole day into 24 parts. किती पार्ट केले आपण? 24 parts. That is known as 24 hours. आपण 24 तास म्हणतो. Of which each of which is called as hour. आपण काय म्हणतो? एक तास, राईट? दुसरे तास किती आहे? 24 तास. तुम्ही घड्याळ बघा, घड्याळ. If you see the clock, what happens? So next is what? Say, what is next?
जस्ट मिनट, वेट. ओके, चलो. सो व्हॉट आर द अदर थिंग्स टू बी लर्न? काय शिकाय तुम्हाला अजून? डे नाईट तुम्ही शिकला. डे नाईट ऑन द ग्लोब यू हॅव सीन द डे टाइम, नाईट टाइम शिकलात. देन सनराइज झालं, सनसेट झालं. व्हॉट रिमेन्स हिअर? अ इयर. सो व्हॉट इज अ इयर? सी व्हॉट इज अ इयर. येस्टरडे, काल तुम्हाला मी सांगितलं होतं व्हॉट इज अ इयर. कोण कोण आलं आता? जयेश आलाय, व्हेरी गुड. चलो. सो व्हॉट इज अ इयर? इफ यू सी, बघा, दिस इज युअर सन. ओके, चलो. अँड सपोज दिस इज द अर्थ. या ठिकाणी अर्थ आहे. सपोज दिस इज द अर्थ. दिस इज द अर्थ. सो अर्थ रोटेट्स अराउंड itself डे अँड नाईट होतात. अर्थ रोटेट्स अराउंड itself डे अँड नाईट होतात. बट when अर्थ रोटेट्स, अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन. बघा, अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन. व्हॉट हॅपन्स? अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन. काय म्हणतो त्यावेळेस? इथे काय म्हणतो बघा? देन इट इज नोन ॲज रिव्होल्यूशन. त्याला काय म्हणतात? रिव्होल्यूशन ऑफ दी अर्थ. काय म्हणतात? इट इज नोन ॲज रिव्होल्यूशन ऑफ दी अर्थ. अँड इट टेक्स 365 days. इट टेक्स 365 days and 6 hours. लक्षात घ्या. इट टेक्स 365 days and 6 hours. म्हणजे इफ अर्थ स्टार्ट फ्रॉम हिअर अँड पूर्ण टर्न घेऊन, सूर्याला टर्न रोटेशन रिव्हॉल्व करून इथपर्यंत आली, इट टेक्स 365 days. किती लागतात? 365 days and 6 hours. दॅट इज नोन ॲज अ इयर. त्याला काय म्हणतो आपण? इयर म्हणतो, वर्ष म्हणतो. ओके, दॅट इज नोन ॲज अ इयर किंवा वर्ष म्हणतो. समजलं आता? ओके, नाव. So eventually the globe will come back to its original place. Okay, this is how the earth revolves. This is how the earth revolves around the sun even as it rotates around itself. लक्षात घ्या. पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता काय होतं, तर ती सूर्याभोवती सुद्धा फिरत असते. त्यामुळे काय होतं की यू गेट इयर. समजलं सगळ्यांना आता? गेटिंग? चलो. So I told you I have very much explained with the help of ball. Now see, what is a leap year? What is a leap year? What is a leap year? Say. So a leap year is what? A leap year in the Gregorian calendar. It takes 365 days. 365 दिवस असतात. But and 6 hours पण असतात ना, 6 hours असतात. So it means that it counts 6 hours less every year. Every year काय करतो आपण? 6, 6, 6 आणि 6 असे काय करतो? 4 years साठी आपण काय करतो? 6, 6, 6, 6 डेज जे आहेत ना, ते आपण साईडला ठेवतो. So what happens after 4 years? 6 plus 6 plus 6 plus 6. त्याचं ऍडिशन किती झालं? 24 hours. किती झालेले? 24 hours. किती झाले? 24 hours. So the 24 hours are added to the fourth year. See, 24 hours. Okay, 24 hours किंवा 1 day in every 4 year. In every 4 year. In every 4 year. So to make up for this lost one again, one day. So one हा जो 24 hours, जो 1 day तयार होतो ना, 1 day. We add this day in the February. कुठे ऍड करतो आपण? We add this day in the February, in the month of February. So what happens in a leap year? In a leap year, फेब्रुवारी मध्ये किती दिवस असतात? 29 instead of 28. जनरली फेब्रुवारी मध्ये किती दिवस असतात? 28. But in a leap year, it has 29 days. It has 29 days and year मध्ये days असतात 366 days. So leap year कधी येऊन गेलं सांगा मला? Now, it is 2020, right? 2020 आहे ना आता? 2020. Now it is leap year. नेक्स्ट लीप इयर कधी येणार? 2024 मध्ये. कधी येणार? 2024 मध्ये नेक्स्ट लीप ईयर विल कम हियर. समझा? नेक्स्ट लीप ईयर कब आएगा आपका? 2024 में. उसके बाद कब आएगा? आफ्टर 4 years, 2028. 2028. ठीक है. इससे पहले कब आया था? 2016 में. 2016 में लीप ईयर आया था. 2016. उसके पहले कब आया था? 2012. सो देयर इज अ गैप ऑफ 4 years. देयर इज अ गैप ऑफ एवरी 4 years. समझा? समझलं सगळ्यांना? Yes or no, guys? Leap year समजलं? Yes. Okay, very good. Leap year. I hope you get the leap year. Just a minute. हाँ, चलो. So the cycle of 6 season is called as Ritu Chakra. Cycle of 6 season is known as Ritu Chakra. Many of our festivals are connected with this season. So कौन से है? देखो 6 आपले जे रेग्युलर ना, there are 6 seasons. आपण त्याला म्हणतो ऋतुचक्र. ओके, तुम्हाला माहित असेल जसं शिशिर, हेमंत, वर्षा,
like that. So I hope you get एवढं तुम्हाला I hope सगळ्यांना समजलंय. So tomorrow we'll continue with the phases of the moon. Tomorrow we'll continue with the phases of the moon. आई आई tomorrow we'll continue with the phases of the moon, right? So we'll see phases of the moon. अजून काही concepts आहेत का? We'll see. So what you do, हे उद्या आपण complete करूया. What you do now, what you do now, आज जेवढं शिकवलं ना सगळं लिहून काढा, write it down. मेन पॉइंट्स काढा किंवा सगळं लिहा, सोपं आहे. सो पेज नंबर किती लिहायचं तुम्हाला? आय टेल यू विच पेज नंबर यू हॅव टू राईट. जेवढं इम्पॉर्टंट आहे तेवढं पण लिहिलं तर चालेल. डायग्राम बनवा. दिस डायग्राम इज इम्पॉर्टंट. ही डायग्राम बनवा, सोपी आहे. मध्ये काही करायचं फक्त गोल काढायचं आहे आणि हे सर्व लिहायचं इकडचं नॉर्थ हेमिस्फिअर वगैरे सगळं लिहायचं. डू दिस अँड देन द अर्थ रोटेशन. मी सांगतो तुम्हाला काय काय लिहायचं. मी ग्रुपवर पाठवतो तुम्हाला काय काय ऍक्च्युअली अभ्यास करायचा. तुम्हाला ग्रुपवर मी लगेच अभ्यास पाठवतो. ओके, व्हॉट इज रोटेशन, व्हॉट इज अर्थ ते पण तुम्हाला पाठवतो. अभ्यास पण तुम्हाला पाठवतो आणि व्हिडिओ सुद्धा पाठवतो. ठीक आहे.